उपाध्यक्ष राजीव कुमारजी, माननीय सुधीर मेहता, ऑनरेबल कॉन्सल जनरल्स, डिग्निटरीज, सर्वच मान्यवर, बंधूंनो, भगिनींनो, सर्वप्रथम एक उत्तम अशा प्रकारची परिषद इथे पुण्यामध्ये आयोजित केली त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतो. अल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह ही पुण्यामध्ये घेण्यामध्ये एक मोठं औचित्य साधलं गेलेलं आहे आणि त्याबद्दल याच्या मागची जोरदार शक्ती म्हणजे आदित्य ठाकरे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आयोजकांमध्ये प्रामुख्याने आमचे औद्योगिक विकास महामंडळ MIDC आहे, MIDCचे डॉक्टर P. अन्बलगन, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांचे आमचे सदस्य सचिव अशोक शिंगारे आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत गिरबाने या मंडळींनी पुढाकार घेऊन एक उत्तम अशा प्रकारची ही परिषद ठेवली. त्याच्यासाठी आदित्यजींनी त्यांच्या कार्यालयामध्ये एक प्रेझेंटेशन ठेवलं होतं आणि तिथून याची सुरुवात झाली. आणि आदित्यची ही सूचना होती की ही पुण्यामध्ये घ्या. आणि आज आपण पाहतोय की ह्या परिषदेला 3 दिवस किती यश मिळालेलं आहे. मी मुंबईत असताना सुद्धा तिथल्या सर्व प्रसार माध्यमांनी ह्या परिषदेची दखल घेऊन त्याच्यातल्या मुद्द्यांना प्रामुख्यानं पुढे ठेवलं. आणि म्हणून हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आपण नेहमी पुढे जात असतो. महाराष्ट्र हा नेहमीच नवीन नवीन कल्पना पुढे आणण्यामध्ये पुढाकार घेत असतो आणि म्हणून औद्योगिक आघाडीवर महाराष्ट्राचं पहिलं स्थान हे कायम आहे. आणि म्हणूनच आम्ही गेल्या 2 वर्षात जेव्हा कोरोनाच्या महामारीचा कहर सुरू होता त्याही काळामध्ये थांबलो नाही. खरं तर एका बाजूला आपण पाहिलं की अचानक एका रात्री लॉकडाऊन जाहीर झालं संपूर्ण देशभर. कसलाही मागचा पुढचा विचार नाही आणि लॉकडाऊन हा धक्का सगळ्या देशाला बसला आणि सगळी चक्र जी आहेत, खास करून अर्थचक्र, ही सगळी जागच्या जागी थांबली. पण त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत, जे मजूर आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, जे कामगार आहेत, त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. परंतु महाराष्ट्राने ह्याच्यावर तात्काळ निर्णय घेतला. माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी आम्हा सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन एक धोरण ठरवलं की आपली अर्थचक्र तशीच पूर्वीसारख्याच वेगाने सुरू राहिली पाहिजेत. आणि आम्ही उद्योगांसाठी काही नियमावली जाहीर केली की कोरोनाची काळजी घेता घेता आपण आपले उद्योग कसे चालू ठेवायचे. आणि महाराष्ट्रातली सगळी उद्योग चक्र पूर्ववत चालू राहिली, सगळ्यांचे रोजगार वाचले. आणि एवढ्यावरच नाही तर महाराष्ट्राची ही औद्योगिक जाण लक्षात घेऊन नवीन उद्योजक इकडे येऊ लागले आणि आम्ही नवीन गुंतवणुकीचे प्रस्ताव महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो. किती तर ह्या 2 वर्षात 3 लाख कोटीहून जास्त रकमेचे सामंजस्य करार औद्योगिक गुंतवणुकीचे महाराष्ट्रासाठी करण्यात आम्हाला यश आलं. त्यामुळे जवळजवळ 3 लाखाहून जास्त रोजगार आता निर्माण होत आहेत. बरं, हे जे काही गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत हे कुठले एका भागात नाहीत, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हे गुंतवणुकीचे सगळे प्रस्ताव अंमलात येत आहेत. याच्यातल्या 80% जास्त उद्योगांना जमिनी देऊन झाल्या आहेत. काहींची बांधकामं सुरू आहेत, काहींची यंत्रे आणायला सुरुवात झाली आहे आणि यातला प्रत्येक प्रस्ताव हा सफल प्रस्ताव असेल याची मला खात्री आहे. हे करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष दिलं. जेव्हा जेव्हा उद्योजकांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा तेव्हा त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संपर्क ठेवून ह्या औद्योगिक विकासाला चालना दिली. आणि त्यामुळेच महाराष्ट्राची ही औद्योगिक घोडदौड सतत चालू आहे आणि तशीच चालू राहील. महाराष्ट्र थांबला नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही.
हेच याच्यातून सिद्ध होतंय. मला या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की all these investment proposals are across various sectors. They are for electric vehicle manufacturing, they are for data centers, technical textiles, green energy, biofuels, electronics, and so on. These investments are coming from countries like United States, UK, Germany, Russia, Japan, Korea, and Singapore. So Maharashtra is increasing its footprint. And we are inviting these investors to join our journey towards sustainable growth. I thank and congratulate Aditya ji for taking this initiative. Aditya means sun, both ways. Son of Maharashtra and shining sun, the sun. He has driven the wheel of progress and sustainable growth, focusing on e-mobility and biofuels. We jointly introduced EV policy, jointly by my industry department, Department of Environment, and Transport Department. 3 departments coming together created this policy, and it is well taken. We have been getting very good response to this policy, and many companies from India and from abroad are investing in e-vehicle manufacturing. At the same time, we are also encouraging development of charging infrastructure. So without charging infrastructure, it would be rather difficult for the vehicle users to convert from fuel-based vehicles to electric vehicles. So charging infrastructure is the key that is being encouraged. We are offering incentives to both the sides, supply side and demand side. So every customer is being incentivized, and citizens should quickly try to change their vehicle from fuel-based to EV-driven or based on biofuel. Today, common citizen is spending ₹10 to cover every kilometer with his petrol or diesel-driven vehicle. If he travels 100 kilometers a day, he is spending ₹1,000 every day. That is a huge amount, month on month, year on year. And if he uses EV, electric vehicle, he can cover up 1 kilometer in just half a rupee, 50 paise. So we can see huge saving for a common man. At the same time, our initiative towards protection of environment and the economy. So here I am satisfied and looking forward to a day when we will reach our goal. We know there are challenges, there are difficulties, but like-minded friends like you will be able to take this cause forward. Maharashtra is aiming to be a $1 trillion economy. And I'm sure with the advent of
the new technologies, the new horizons being opened by our various departments in the government, we will be reaching this target very soon. And biofuel and EV revolution would play a greater role in this journey. With these words, I once again thank Aditya Thackeray, his colleagues, all the state government departments for coming together and taking our dream forward. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra. Dhanyavad, sir. Thank you very much. Now I request Dr. Rajiv Kumarji, Honorable Vice Chairman, Niti Aayog, to address the conclave. क्षमा माननीय मुख्यमंत्री जी श्री उद्धव जी ठाकरे साहब, मंचासीन सभी महानुभाव, सभी सम्मिलित मेहमान और इंडस्ट्री और एकेडेमिया के सभी रिप्रेजेंटेटिव्स, आप सबको नमस्कार। सबसे पहले तो मुझे अपनी तरफ से एक क्षमा मांगनी है, वो ये कि मैं आज स्वयं पुणे में नहीं आ पाया क्योंकि छोटी सी एक मेडिकल इमरजेंसी है। मेरा घुटना मुझे चलने से मजबूर कर रहा है, तो मगर मैं बहुत चाहता था कि मैं वहाँ आऊँ क्योंकि एक बहुत बड़ा ये इनिशिएटिव है, बहुत बड़ा जो है वो एक कदम उठाया गया है और इसके लिए मैं आदित्य ठाकरे जी को बहुत कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ, उनको बहुत सराहना करना चाहता हूँ कि उन्होंने ये कदम उठाया है और उनके नेतृत्व में महाराष्ट्र जो है, महाराष्ट्र इतने बड़े कदम इसके लिए उठा रहा है, इलेक्ट्रिक मोबिलिटी के लिए, ऑल्टरनेट फ्यूल्स के लिए। और मुझे बिल्कुल पूरा विश्वास है कि इस तरह से चलते हुए महाराष्ट्र जो है वो ज़रूर इस सनराइज सेक्टर में ज़रूर आगे बढ़ेगा और पूरे देश को एक नई दिशा दिखाएगा। ये भी बहुत बड़ी अच्छी चीज़ है कि ये दिस कॉन्फ्रेंस इज बीइंग हेल्ड इन पुणे, which is in my view one of the most amazing cities in the country. I've had a very long association with the city and I know that it brings together in more ways than one, in most amazing ways, bring together the industry, the government and the academia for a very long time, for a century or more. So I'm sure that locating it in Pune, this conference will again achieve much better results as we go forward. I just heard the power minister's speech and the minister and the industry minister's speech, Subhash Desai's speech. I really do commend the initiatives taken for the electric vehicle policy by Maharashtra, reduction of electric tariffs, the creation of infrastructure, the incentives both to the consumers and suppliers. I think that's the way to go forward. Friends, I want to emphasize that this is electric mobility, alternate fuels, is one of the biggest opportunities facing our country. By far one of the biggest opportunities facing our countries. It's one of the sunrise sectors, and there are several others, like for example, smart vegetable-based proteins, natural farming or agroecology, digital economy, recycling and alternative materials that will do away with plastics and which are ecologically safer. I think these are all sunrise sectors and sector industries, and this is the time for India to seize this opportunity with both hands. In the past, we have not been able to do so, but I think this is the time that we should do so, and because these will become the major drivers of our growth and the major engines of our growth going forward, as also of employment generation.
the mool mantra, the fundamental mantra for doing this, for seizing this opportunity, in Niti Aayog, we believe it is the bringing together of the government, industry, academia, and civil society on the same platform, serving the same national interest, which is to take the country forward, to generate more employment and accelerate our growth. And for Niti Aayog, this is actually, the real, sort of driving force. The the volume which we brought out, India at 75, we brought it out 2 years ago. We consulted more than 1,000 people from outside the government to create our policies. And I think this is the guiding mantra for going forward. And I'm sure Maharashtra, with this amazing record of all the multi-stakeholders working together, will seize this opportunity and create this platform for all of us to bring together. The guiding fact here, Mr. Chief Minister, is to build the trust between all the stakeholders. मैं आपसे ये दरख्वास्त करना चाहता हूँ कि एक विश्वास हमें पैदा करना है, सबका विश्वास हमें पैदा करना है, जो कि आपस में लगे कि हम लोग सब एक ही लक्ष्य, एक ही ध्येय की ओर काम कर रहे हैं, मिलके काम कर रहे हैं। तो हमें जरूर नए जो अवसर हमारे सामने आए हैं, उनको हम उसमें कर पाएंगे और अपने देश को, अपने राज्य को आगे बढ़ाने में सक्सेसफुल होंगे। Alternate fuels, and which is the topic of this conference, is the way forward, is the future for our country, not just our country, but for the planet. This includes green hydrogen, ethanol, methanol from agricultural residue or from municipal waste, solar, wind, maybe also geothermal, hybrid, and wave energy. All of this have to be exploited because we have to save our country and save our planet. Friends, let's realize India does not have the luxury to grow today and retrofit tomorrow, as all other countries have done. This luxury is not available to us. We are the unique country in the world who have to both accelerate our growth as well as take care of our environment. We have to be green as well as to be growing. And for this, we have to create our own model for development and growth. And I'm sure with conferences like this, we will be able to do this. And if we do this, then we will be able to contribute to the Panchamrit that our Honorable Prime Minister spelled out at COP26 in Glasgow. And just to remind us all, these Panchamrit included reaching the non-fossil energy target of 500 gigawatts by 2030, meeting 50% of our energy requirements from renewable energy by 2030, reducing the total projected carbon emissions by 1 billion tons from now and until 2030, reduce carbon emission to 45% by 2030, and probably most important, achieving net zero target by 2070. I think with these commitments, which I'm sure are being also enshrined and internalized by all our state governments, India will show the commitment to saving itself and to saving the planet as we go forward. And to achieve this, Government of India has launched several schemes, and to bring down the initial upfront cost of electric vehicles and to the consumers. And we've rolled out schemes amount to as much as $7.4 billion over the next 10 years. And speaking of these schemes, FAME 2 has been re-strategized by increasing incentives for reducing the upfront cost of two-wheelers. We've adopted the aggregation model for reducing the upfront cost of three-wheelers, and the OPEX model for a lighthouse cities approach for electric buses. All these strategies and schemes for the Government of India have been deployed and have received an overwhelming positive response from the industry. So has the response been for our production-linked incentive scheme for advanced chemistry cells and for automobile components for electric vehicles. This is a very good sign for the industry responding to the government initiatives in the manner that it has done. Another remarkable achievement is that our states are in the front seat, like Maharashtra, the states like Maharashtra. 26 states have now announced their EV policies. 18 of them have already notified it. And I think the national level Go Electric campaign and the e-Amrit web portal that we have launched in Niti Aayog
to spread awareness of the benefits of e-mobility is going to take us forward. An important feature that I want to point out is Niti Aayog's initiative for battery swapping policy. This is now in its final stages. It will be announced soon. And as soon as it is announced, the total cost of our two-wheelers, of our electric two-wheelers, will become lower than the cost of fossil fuel two-wheelers, the internal combustion two-wheelers. And I think that will be the time when we will see a major, it will be a tipping point, and we will see a huge rush going forward. And I'm sure Maharashtra will lead the way in this regard. One or two other points, friends, with your indulgence. One, I think research and development is going to be most important for alternate fuels, because that is where we need the most concentration, the greatest attention. And here, the industry must join hands with the academicians, must join hands with the think tanks, with the research organizations. This has not been so far very good in our country. Industry and think tanks and research organizations have not come together in the manner that they can. Pune offers the greatest example for achieving this. And we in Niti Aayog have now created the cluster approach, where we are trying to bring all the research organizations together under one CEO, so that they can work seamlessly between themselves and with the industry. May I request the Pune, the MIDC, the Honorable Industry Minister, and of course, the Most Honorable Chief Minister, to ensure that Pune's cluster does become a leading example of academic institutions and industry coming together. Finally, friends, the charging infrastructure. My own belief is that we don't need a very big charging infrastructure within the city, because there you commute from the residence to your office and from office to some other places. This can be achieved by the charging, by the range that the two-wheelers, three-wheelers, and the cars will have. I think what we need is charging infrastructure for intercity operations. And that is what we need to build in a large state like Maharashtra, especially for the green hydrogen-driven buses and trucks, which will, I'm sure, by 2030 take over this haulage of freight and passengers intercity. Now, this infrastructure for green hydrogen, as well as for electric vehicles, I think for intercity mobility is greatly needed. And we will, from Niti Aayog, do whatever is required to create this infrastructure in all our states. Thank you very much for giving me this opportunity. Once more, congratulations to Shri Aditya Thackeray and to the Honorable Chief Minister for taking such an important lead in this sunrise sector, which is going to be the future of our country. Namaskar, Jai Hind. धन्यवाद श्रीमानजी. आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगतो, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सगळे जे सहकारी आहेत, त्यांनी ह्या कॉन्क्लेव्हसाठी खूप शुभेच्छा दिल्यात. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. आणि आता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. आजच्या ह्या पर्यायी इंधन परिषदेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मंत्रीजी, नीती आयोगाचे राजीव कुमारजी, सर्व नामवंत उद्योजक, विविध देशाचे कौन्सिल जनरल्स, सर्व अधिकारी वर्ग आणि एकूणच सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो भगिनींनो, मार्गदर्शन करणं हा एक राजकारण्यांचा आवडता छंद आहे. माहिती काही असो अथवा नसो, पण काहीतरी बोलायला पाहिजे. आपण सगळे तज्ञ या विषयातले तिथे असल्यानंतर मार्गदर्शन करण्याचं काही धाडस करणार नाही. पण एका गोष्टीचं नक्कीच मी कौतुक करेन आणि मला अभिमान आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला अभिमान आहे. पर्यावरण खातं आहे, उद्योग खातं आहे, ऊर्जा खातं आहे. या खात्याचे सर्व मंत्री, पर्यावरण मंत्री, उद्योग मंत्री, ऊर्जा मंत्री,
ज्यांचे ज्यांचे हातभार या एका नवीन उपक्रमाला लाभलेत त्या सर्वांना मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने धन्यवाद देतोय। और एक बात, हम चर्चा तो बहुत करते हैं, लेकिन आज पेट्रोल पे चर्चा हो रही है, डीजल पे चर्चा हो रही है, पर्यायी इंधनावरती चर्चा होते आहे। हे खरंच एक म्हटलं तर मोठं पाऊल आहे आणि चर्चा करून आपण थांबत नाही आहोत, तर एक एक पाऊल पुढे जातो आहोत। गेली किती वर्ष झाली, 1-2 शतकं तर नक्कीच झाली की पेट्रोल डिझेल आपण वापरतो आहोत। एखाद्या गोष्टीचा शोध लावणं, त्याचा वापर सुरू करणं आणि 100-150 वर्षानंतर त्याला अचानक पर्याय शोधणं हे साधं सुरं काम नाहीये। पण काही वेळेला आपण म्हणतो की आपल्याला विकास पाहिजे, विकासाला गती पाहिजे, पण ही नेमकी गती प्रगतीची आहे का अधोगतीची आहे हे थोडंसं थांबून विचार करण्याची वेळ ही येते, तेव्हा आपण थांबून विचार करणं गरजेचं असतं। आज आपण बघतो आहोत की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदी माणसांनी प्रगतीची सुरुवात केली तेव्हा इथून तिथे जाण्यासाठी किंवा माल वाहतूक करण्यासाठी जनावरांचा उपयोग होत होता। मग जनावरांनंतर एक 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 गोष्टी आपण पुढे जात चाललो। वाफेची इंजिन्स आली, आगगाड्या आल्या। आगगाड्या म्हणजे अक्षरशः आपण त्यावेळेला पाहायचो, काही वेळेला पिक्चर मध्ये बघायचो की ते कामगार कोळसे नुसते टाकत राहायचे आणि तो धगधगता सगळा तो अग्नी वरनं तो धूर सोडला जायचा। आणि लहानपणी एक गाणं होतं, झुको 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 आगीनं गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी। आता त्या धुरांच्या रेषा लांबून पाहताना मजा वाटायची, पण त्या धुरांच्या रेषा पुढे जाऊन काळं कबीरनं चित्र रेखाटतात ह्याच्याकडे आपलं लक्ष गेलं नव्हतं। आज आपलं लक्ष गेलेलं आहे आणि म्हणून त्या आगगाड्या बाद झाल्या, त्याला आता इलेक्ट्रिक वरती चालणाऱ्या आल्या। आता एक काल परवाकडेच मुंबईमधली मेट्रोची लाईन सुरू केली। खरं म्हटलं तर गेले 1-2 दिवस सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी जनतेच्या उपयोगाच्या दृष्टीने चांगली कामं नुसती घोषित नव्हे तर त्यांचं लोकार्पण करत आलेलो आहोत। मराठी भाषा भवन असेल, मेट्रो लाईन असेल, पोलिसांचं 112 डायल 112 ऍप असेल, त्याच्या आधी जीएसटी भवन असेल, काल ऊसतोड कामगारांचं महामंडळांच्या ऑफिसचं लोकार्पण झालं आणि आज हा अत्यंत महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो जगावं कसं, एक आरोग्यदायी जीवन हे कसं कसं आपण प्राप्त करू शकतो ते दाखवण्यासाठी आजचा उपक्रम आहे। आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये एक आपण म्हणतो की पुणे तिथे काय उणे, तर त्या पुण्याने एक नेतृत्व स्वीकारलेलं आहे। पहिली परिषद आपली पुण्यात झालेली आहे। नितीनजी आपण म्हणालात त्याच्याप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा हे करू, मुंबईमध्ये तर होणारच आहे, मराठवाड्यात होईल। जिथे जिथे करता येणं शक्य असेल तिथे तिथे ह्या अशा परिषदांचं आयोजन हे केलंच पाहिजे। 2 गोष्टी आहेत, एक तर आपण आता नेमकं काय करतो आहोत आणि त्याच्याबद्दल जनजागृती, आणि जनजागृती झाल्यानंतर नुसतं उंटावरनं शेळ्या हाकणं नको की आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या दिशेने गेलं पाहिजे, कसं केलं पाहिजे। तर आज या चर्चासत्रामध्येच जे पर्यायी इंधन आपण म्हणतोय, मग ते इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील किंवा बायोफ्युएल असेल किंवा आणखीन काही असेल, त्या वाहनांचं प्रदर्शनच नव्हे तर तिथल्या तिथे विक्री सुद्धा आपण करतो आहोत। जनतेला या गोष्टी पाहिजेत, जनतेला काही गोष्टी कळत नाही तशातला भाग नाहीये, जनतेला सगळं कळते, पण शेवटी उपलब्धता ही कोण करून देणार? उपलब्धता करून देणं हे आपल्या सरकारचं काम आहे। आणि त्या अनुषंगाने जर का आपण पाहिलं तर आपण प्रदर्शन केलेलं आहे, चर्चासत्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांनी आपापली मतं मांडलेली आहेत। आणि बरोबरीने देसाई साहेब आपण जे म्हणालात की उद्योजकांना महाराष्ट्रात यावंसं वाटलं पाहिजे। का आम्ही महाराष्ट्रामध्ये का यावं? महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जी उद्योग करताना सहज सुलभता लागते, म्हणजे गाडी चालवताना स्पीड ब्रेकर मी समजू शकतो, शाळा आहे, वेग आवरा, पण गुंतवणूक करताना स्पीड ब्रेकर आले तर मग मात्र थोडंसं अवघड होतं। म्हणून गुंतवणूकदारांना, उद्योजकांना त्यांच्या मार्गातले स्पीड ब्रेकर काढणं आणि त्यांचा ड्राईव्ह जो आहे तो स्मूथ व्हावा याच्यासाठी सुद्धा जी आपण पावलं उचललेली आहेत आणि उचलतो आहोत ते सुद्धा कौतुकास्पद आहे। मला राजू जी, आपने जो अपेक्षा व्यक्त की है
वो अपेक्षा हम सिर्फ सुनकर छोड़ देंगे ऐसे नहीं है। आप तो हमेशा साथ देते आए हो और आगे भी देने वाले हो, और आप पक्का भरोसा रखिए, विश्वास रखिए, जो भी उम्मीद आप महाराष्ट्र से करोगे, महाराष्ट्र पीछे नहीं जाएगा। महाराष्ट्र हमेशा आगे जाने वाला स्टेट है। जो भी करने की आवश्यकता है, जरूरत है, वो तो हम करते आए हैं और इसके आगे भी करेंगे, जरूर करेंगे। और वो इसलिए करेंगे कि सिर्फ हम महाराष्ट्र का विचार नहीं करते, हम तो पूरे देश का विचार कर रहे हैं। और इसलिए मुझे अभिमान है कि महाराष्ट्र हमेशा एक दिशा दिखाने वाला राज्य रहा है, और महाराष्ट्र में जिसकी शुरुआत होती है वो पूरे देश अपनाता है, पूरा देश अपनाता है। आणि म्हणून मला ज्या ज्या काही गोष्टी करता येणे शक्य असतील त्या आपण केल्याशिवाय राहणार नाही। आपण साहजिकच आहे की गेल्या 1-2 वर्षाच्या नाही म्हटलं तरी एका पॉज मोड नंतर प्ले मोड वरती आलेलो आहोत। जणू काही आपलं आयुष्य पॉज झालं होतं, जिथले तिथे जैसे थे, क्या करे, मास्क पहनकर घूमना है, एक दूसरे से मिलना भी कम हुआ था, बीच में तो लॉकडाउन था, तो मिलना तो असंभव होता। पण आता आपण ही थोडीशी बंधनं हटवलेली आहेत। हा मधला जो काय आता काळ, कारण अजूनही कोरोनाचा धोका गेलेला नाहीये, पूर्ण गेलेला नाही, तो जात नाही, तोपर्यंत काळजीपूर्वक पावलं ही आपल्याला टाकावी लागणार आहेत। पण जेव्हा हा आता काळ एक आलेला आहे की जिथे आपण बंधन मुक्त आयुष्य पुन्हा सुरू करतो आहोत, तिथे या सगळ्या काही गोष्टी झपाट्याने करण्याची आवश्यकता आहे। जसा कोरोना एक वायरस है, तसंच प्रदूषण हा एक वायरस है। प्रदूषण, पोल्यूशन, ये भी एक वायरस ही है जो दिखाई नहीं दे रहा है, पण आपण अनुभवतो आहोत। अनेकांना लंग्सचे विकार असतील, फुफ्फुसाचे असतील, आज अनेकांना ते भोगावे लागते। पण त्यातून मुक्ती म्हणजे औषधोपचाराची वेळच येऊ नये, त्याच्या आधीच असं काही वातावरण आणि पर्यावरण आपण निर्माण केलं पाहिजे। निर्माण हा शब्द योग्य अयोग्य माहिती नाही, पण पर्यावरण जपलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी सुद्धा मध्ये एक कार्यक्रम आदित्यने केला होता, त्यावेळेला सुद्धा बाकीचे सर्व सहकारी मंत्री होते। शाश्वत विकास मी म्हटलं होतं, तर विकास ठीक आहे, परत त्याला शाश्वत हा शब्द काय भानगड आहे? शाश्वत विकास आणि विकास मधला फरक काय? तसं नाही, फरक आहे। शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ न देता, आणि जर का नाईलाजाने होणार असेल तर कमीत कमी पर्यावरणाला धोका पोहोचेल असं करून, दूरगामी विचार करून जो दीर्घकाळ टिकेल असा विकास करणं, हे फार महत्वाचं आहे। अनेकदा आपण पाहतो की मी नेहमी एक उदाहरण गेले काही दिवस सातत्याने सांगतोय अशा कार्यक्रमामध्ये, की पर्यावरणाचा जर का आपण विचार केला नाही तर आपल्याला फटका पडतोच। जर का आपण निसर्गावरती अतिक्रमण एका मर्यादेच्या बाहेर करायला लागलो तर तो शेवटी निसर्ग आहे, आणि त्याच्या तो जर का एकदा कोपला तर आपण कुठेही, म्हणजे किती वेगवान गाड्या आणा, आपण त्याच्या कोपाच्या पुढे धावूच शकणार नाहीये। मध्ये एक गेल्या वर्षीच ते टिहरी धरण कोसळलं, सगळं अतिवृष्टी झाली आणि सगळं ते वाहून गेलं। आता सुद्धा मी ऐकलं की कुठेतरी एक मोठा हिमनग वितळला आणि पाण्याची पातळी वाढली। जो काही एक धोका सांगितला जातोय की हिमनग आणि डोंगरावरचा बर्फ जो हिमालयात असेल, परदेशात आहे, तो ज्याला पण पर्यावरणातल्या बदलामुळे ग्लोबल वॉर्मिंग हे असंच वाढत राहिलं तर, आणि तो बर्फ वितळला तर आपलं अर्धहून अधिक जग हे पाण्याखाली येऊ शकतं। मग हा धोका टाळता येईल का? कल्पना नाही। लांबवता येईल का? जरूर लांबवता येईल। आणि तो जर का आपल्याला धोका लांबवायचा असेल तर मग मात्र पर्यायी इंधन असेल, ज्या ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला हानी पोचते त्या गोष्टी सगळ्या टाळून त्याला पर्याय काय देता येईल याच्याकडे आपल्याला आता प्रयत्न केला पाहिजे। आणि त्या दृष्टीने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल मला पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आणि साहजिकच आहे सगळ्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून अभिमान आहे की पर्यावरण मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, ऊर्जा मंत्री सगळेच, आणि त्यांचे सगळे अधिकारी वर्ग। आणि परत एकदा सांगतो, ज्यांनी ही परिषद आयोजन करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आहे। आणि तुम्ही पुण्यामध्येच न थांबता राज्यभर एक जनजागृती आणि पर्यायी इंधनावरती चालणारी वाहनं ही जनतेला उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा बाळगतो। बाकी त्याच्यासाठी किती चार्जिंग स्टेशन्स पाहिजेत, किती काय, हे ओघाने आलंच, पण या सगळ्याचा विचार करून आपण अधोगतीच्या नव्हे तर प्रगतीच्या मार्गाने चाललेलं पहिलं राज्य आहे हे देशाला दाखवून दिलं, त्याच्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय।
आणि आता यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी श्री सुधीर मेहताजी, ऑनरेबल प्रेसिडेंट, MCCIA यांना विनंती करतो. Our Honorable Chief Minister Shri Uddhavji Thackeray ji, Shri Rajiv Kumar ji, Subhash Desai ji, Nitin Raut ji, Aditya ji, Ma'am Aditi ji, Annabalgan ji, on behalf of MCCIA, on behalf of all the organizers of the conference, and as a Punekar, it's my privilege to propose the vote of thanks. I think what was laid out today for us is the beginning of a journey that is going to be a historic journey. For a dish to be successful, or you need a master chef, and we have Aditya ji here today. I think we've seen the passion that he has brought to this department. We've seen the passion that he's brought to all of the thinking that's gone into this policy. And Pune and Maharashtra is definitely going to lead the future as far as alternative fuels are concerned. Clearly, the next 10 to 20 years are going to be decades where there is going to be this huge transition. And as I mentioned at the start of the conference, this is probably the single biggest business opportunity that we have in the country and in the world. And I'm sure Pune and Maharashtra will lead the way. We are thankful to all of you who came here today. We are indeed very, very honored to have the presence of the Honorable Chief Minister, all of the ministers here, which clearly conveys the intent of the state government. I can commit on behalf of industry, on behalf of all the academic institutions here, on behalf of all the research institutions here, on behalf of all the citizens of Pune, that we will together with the government make this as one of the centers for alternative fuels, not just for India, but around the world. Please do come to our city. Please do research in our city, produce in the city, produce not just for India, but produce for the world. And as all great cities are known, hopefully over the next 10 to 15 years, our city will be known for being the center of innovation in this new economy, which is going to transform how we